नमस्कार मंडळी. आपण शेअर हा शब्द तर रोजच ऐकतो नाही का? पण कधी विचार केलाय का की हा शेअर नक्की असतो काय, त्याचा प्रवास कसा होतो? आज आपण बरोबर हेच जाणून घेणार आहोत. एका शेअरच्या जन्मापासून ते थेट गुंतवणूकदारापर्यंतच्या त्याच्या संपूर्ण प्रवासाबद्दल. चला तर मग सुरू करूया. आता बघा, कोणतीही मोठी कंपनी घ्या, तिला चालवण्यासाठी काय लागतं तर इंधन. पण हे पेट्रोल किंवा डिझेल नाही, तर हे आहे भांडवलाचं इंधन, म्हणजे पैसा. नवीन उत्पादनं बनवायची असतील, जाहिरात करायची असेल किंवा अगदी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे असतील, कंपनीला सतत पैशांची गरज असते. आणि याच गरजेतून शेअर्सचा जन्म होतो. तर आपण ह्या भांडवलाविषयीच बोलतोय, पण हे भांडवल कंपनीला मिळतं तरी कसं? तर ते मिळतं शेअर्सच्या माध्यमातून. चला तर मग सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की शेअर म्हणजे नेमकं काय. कंपनी कायदा 2013ने याची व्याख्या खूप सोप्या शब्दात केली आहे. शेअर म्हणजे कंपनीच्या एकूण भांडवलातला एक अगदी छोटासा हिस्सा. कल्पना करा की कंपनीचं भांडवल म्हणजे एक भला मोठा केक आहे, तर त्या केकमधला एक छोटासा तुकडा म्हणजे एक शेअर. इतकं सोपं आहे हे. बरं, मग या शेअरची वैशिष्ट्ये काय असतात? हे फक्त भांडवलाचा एक तुकडा नाहीये, तर ज्याच्याकडे हा शेअर असतो म्हणजे तो भागधारक, त्याला कंपनीमध्ये मालकी हक्क मिळतो. प्रत्येक शेअरला एक दर्शनी मूल्य आणि एक विक्री मूल्य असतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग प्रमाणपत्र. हेच तुमच्या मालकीचा पक्का कायदेशीर पुरावा असतो. ओके, तर आता आपल्याला शेअर म्हणजे काय हे तर कळलं. आता जरा पुढे जाऊया आणि बघूया की कंपनीच्या या एकूण भांडवलाची रचना कशी असते, कारण त्याचे पण काही प्रकार आहेत. या भांडवलाचे 4 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात पहिला येतो अधिकृत भांडवल. म्हणजे काय, तर कंपनीला कायदेशीररित्या जास्तीत जास्त किती पैसे उभे करण्याची परवानगी आहे ती रक्कम. मग यातूनच काही भाग जनतेला विकायला काढला जातो, त्याला म्हणतात विक्रीस काढलेले भांडवल. आता लोक ज्या भागांसाठी अर्ज करतात त्याला म्हणतात मागणी आलेले भांडवल. आणि शेवटी भागधारकांनी जी खरी रक्कम भरलेली असते, जी कंपनीच्या तिजोरीत येते, ते झालं वसूल झालेले भांडवल. ठीक आहे, भांडवलाचे प्रकार तर कळले, पण कंपन्या हे शेअर्स विकून भांडवल उभं कसं करतात? त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात? चला ते बघूया. कंपन्यांकडे साधारणपणे 4 मुख्य मार्ग असतात शेअर्स विकण्याचे. पहिला आणि सर्वात कॉमन म्हणजे सार्वजनिक विक्री. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना शेअर्स विकले जातात. दुसरा मार्ग आहे तो फक्त कंपनीच्या जुन्या म्हणजे विद्यमान भागधारकांसाठी, त्यांना हक्कभाग किंवा बोनस भाग दिले जातात. तिसरा मार्ग आहे तो कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी, त्यांना ESOS म्हणजे कर्मचारी स्टॉक ऑप्शन योजनेअंतर्गत शेअर्स मिळतात. आणि चौथा आहे खाजगी विक्री, जिथे काही निवडक मोठ्या गुंतवणूकदारांनाच शेअर्स विकले जातात. या सगळ्या पद्धतींमध्ये एक पद्धत आहे जी आपण सगळ्यांनीच ऐकली असेल, ती म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर IPO. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच बाजारात येऊन आपले शेअर्स लोकांना विकते ना, तेव्हा त्यालाच IPO म्हणतात. या IPOमुळे काय होतं तर कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात येतात, जिथे कोणीही त्यांची खरेदी विक्री करू शकतो. आणि हे सगळं कुठे होतं तर स्टॉक एक्सचेंजवर, जसं की आपल्या मुंबईतला BSE आणि दिल्लीतला NSE. आता ही एवढी मोठी प्रक्रिया आहे, यात काही गडबड होऊ नये, सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी एक वॉचडॉग आहे. ती संस्था म्हणजे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीचं मुख्य कामच हे आहे की गुंतवणूकदारांचा हित जपणं आणि संपूर्ण शेअर बाजारावर आपलं लक्ष ठेवणं. बरं, समजा आपण IPOमध्ये अर्ज केला, पैसे भरले, मग पुढे काय? मग येतो तो महत्त्वाचा टप्पा, जिथे कंपनी अधिकृतपणे ठरवते की कोणाला शेअर्स द्यायचे. यालाच भागांचे वाटप असं म्हणतात. म्हणजे वाटप ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे कंपनी ज्यांचे अर्ज यशस्वी झालेत त्यांना शेअर्स देते. आणि हे वाटप झालं की कंपनीच्या चिटणीसाला 30 दिवसांच्या आत रजिस्ट्रारकडे एक भाग वाटप विवरणपत्र सादर करावं लागतं. हे सगळं रेकॉर्डवर येतं. आणि मग अर्जदाराच्या हातात काय येतं तर भाग प्रमाणपत्र. हे एक प्रचंड महत्त्वाचं कागदपत्र आहे. हाच तुमच्या मालकी हक्काचा अंतिम आणि कायदेशीर पुरावा असतो. यावर 2 संचालकांची आणि कंपनी सेक्रेटरीची सही असते, म्हणजे ते अधिकृत असतं. आता शेअर गुंतवणूकदाराकडे आला तर ह्या शेअरच्या प्रवासातल्या शेवटच्या टप्प्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी होऊ शकतात. एक तर त्याचं हस्तांतरण होतं किंवा त्याची जप्ती होते. आता या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, हस्तांतरण म्हणजे काय, तर ही एक ऐच्छिक गोष्ट आहे. भागधारक स्वतः ठरवून आपले शेअर्स विकतो किंवा कोणाला भेट म्हणून देतो, म्हणजे मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाते. याच्या अगदी उलट आहे जप्ती.
ही एक सक्तीची कारवाई आहे जी कंपनी करते. का करते? तर जर भागधारकाने शेअर्सवरची पूर्ण रक्कम वेळेवर भरली नाही तर कंपनी त्याचे शेअर्स जप्त करते आणि यात त्या भागधारकाचा मालकी हक्क पूर्णपणे रद्द होतो. तर आज आपण पाहिलं की एका शेअरचा प्रवास कसा असतो. कंपनीच्या गरजेतून त्याचा जन्म होतो, तो गुंतवणूकदारांच्या मालकीचा होतो आणि मग पुढे त्याचं हस्तांतरण किंवा जप्ती होते. पण आपण ज्या बाजारात या शेअरची रोज खरेदी विक्री करतो, तो शेअर बाजार, तो स्टॉक मार्केट नक्की चालतो कसा? हा एक वेगळाच आणि तितकाच इंटरेस्टिंग विषय आहे, नाही का?